चला नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सर्वनामांचा टॉपिक आहे. मराठी व्याकरणाबद्दल सर्वनाम कधी वापरले जाते की नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामांना स्वतंत्र अशा पद्धतीनं कोणताही अर्थ नसतो, कारण हे नाम आहे जे नामावर डिपेंड असतात. सर्वनाम ज्या ठिकाणी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो म्हणजे सर्वनाम. आता प्रश्न असा पडतो की मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम किती आहेत, असा प्रश्न आपला निर्माण झाल्यानंतरच मराठी व्याकरणामध्ये सर्वनामे 9 आहेत. आता सर्वनामे 9 आहेत, पण कोणते सर्वनामे 9 आहेत हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. मग सर्वनामाचे प्रकार कोणते आहेत, मग सर्वनामाचा प्रकार कोणत्या प्रकारामध्ये उपप्रकारामध्ये मोडला जातो हे आपल्याला पाहायचं आहे मित्र हो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मग सर्वनामे म्हणजे मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः, हे जे तुम्हाला 9 सर्वनामे आहेत, या 9 सर्वनामाचा ज्यांच्या त्यांच्या प्रकारानुसार अभ्यास मराठी व्याकरणामध्ये कशा पद्धतीने केला जातो यांचा सखोल आणि विश्लेषणासहित आज आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा नवीन अशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि जाता जाता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि त्याचबरोबर जर तुमच्यापर्यंत हा सर्वप्रथम व्हिडिओ पोहोचला असेल आणि त्याच पद्धतीनं तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा, कारण की आपल्या जरी उपयोगाचा व्हिडिओ नसेल तर परंतु आपल्या माध्यमातून इतरांचं काम सोपं आणि सुलभ कसं होऊ शकते तुमच्या माध्यमातून हे आठवण ठेवण्या ठिकाणी काय करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्र. चला तर सुरुवात करूया. ठीक आहे. सर्वनाम म्हणजे काय समजलं, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असतो. सर्वनामाला स्वतंत्र असा अर्थ नसतो. 2 क्लिअर झालं. कधी तुम्हाला प्रश्न पडला की सर्वनामाला स्वतंत्र अर्थ असतो का, तर तो नसतो, कारण की सर्वनाम हे नामावर अवलंबून असते, म्हणून त्या सर्वनाम असे म्हणतात. बघा, आधी नाम आहे, सर्व आहे, पण कशावर अवलंबून आहे, त्या नामावर अवलंबून आहे, त्याला सर्वनाम असे म्हणतात. आता नाम तुम्हाला शिकले, मागलं आपलं नाम क्लिअर झालं आहे मित्र. आता पाहायचं सर्वनाम. ओके, तुम्हाला जर याच्याहून जास्तचे व्हिडिओ पाहायचे असतील नामाबद्दल किंवा मराठी व्याकरणाबद्दल, आता आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं, मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा हे प्लेलिस्ट क्लिक करायची. त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या उगमपासून, नामापासून, त्याचबरोबर नामामध्ये जे काही वचन पडतात 3, एक विभक्ती असेल, लिंग असेल लक्षामध्ये, त्याचबरोबर त्याचे 3 प्रकार असतील ते नामामध्ये पाहायचे मित्र. त्याचनंतर आपलं सर्वनाम झालं आहे. आता सर्वनामाचे प्रकार किती? पहिला प्रश्न, सर्वनामाचे प्रकार 6 पडतात. पहिला प्रश्न, सर्वनामाचे प्रकार. ओके, हा झाला आपलं सर्वनामाचे प्रकार. तुम्हाला पहिला प्रश्न पडतो सर्वनामाचे प्रकार किती? 6 आहेत. आता त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न निर्माण होते की सर्वनामे किती आहेत? तर सर्वनामे 9. आता सर्वनामे 9 आहेत, मग सर्वनामे कोणती हा महत्त्वाचा आहे. म्हणजे सर्वनामे किती, कोणती आहेत? त्याच्यामध्ये सर्वनामे आहेत मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण आणि स्वतः. ओके, 9 आहेत का पाहता? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, 9 सर्वनाम आहेत. लक्षामध्ये एक पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न संपला. आपले 3 प्रश्न इथं उपस्थित होत आहेत मित्र हो. कोणता? सर्वनामाचे प्रकार किती? 6. ओके,
सर्वनामे किती 9. मग किती सर्वनामे आहेत? 9. मग कोणती आहेत? तर 9 आहेत. लक्षामध्ये. आता इथं महत्त्वाचे सर्वनामाचे प्रकार किती? 6. मग 6 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे इथं पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक काय? सर्वनाम. ओके. आता इथं पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तुम्हाला पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? पुरुषवाचक म्हणतात. बरोबर आहे. आता बघा इथंशी याच्यामधलेच असतात मी प्रथम पुरुषी, आता तू द्वितीय पुरुषी आणि तो तृतीय पुरुषी. आता जगामध्ये बोलणाऱ्याचे 3 भाग पडतात. लक्षामध्ये. जगामध्ये कोणताही व्यक्ती बोलो त्याचे 3 भाग पडतात किंवा 3 व्यक्ती जगामध्ये बोलू शकतात. पहिलं आहे प्रथम पुरुषी. जो स्वतःशी बोलत असेल, स्वतःशी संवाद करत असेल, स्वतःशी लिखाण करत असेल, तर स्वतःबद्दल काहीतरी माहिती सांगत असेल, तो प्रथम पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी तू म्हणजे 2 व्यक्ती एकमेकाबद्दल बोलत आहेत, एकमेकाबद्दल संवाद साधत आहेत, एकमेकाबद्दल काहीतरी माहिती देत आहेत, तो झाला द्वितीय पुरुषी. ओके. आणि तो ते किंवा त्या. ओके. असे प्रत्येक. तृतीय पुरुषी म्हणजे 2 व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी सांगत आहेत, बोलत आहेत, संवाद करत आहेत, माहिती देत आहेत किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती काहीतरी संवाद करत आहेत, तर म्हणतात तृतीय पुरुषी. म्हणजे तो ती त्या त्याच्याबद्दल काहीतरी माहिती सांगत आहेत. म्हणून याला प्रथम म्हणजे काय म्हणतात? मग पुरुषवाचक सर्वनाम हे कशाचा प्रकार आहे? सर्वनामाचा पहिला प्रकार आहे. ओके. सर्वनामाचा दुसरा प्रकार मित्र हो. आता दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. आता तुम्हाला याच्यामध्ये दिसते दर्शक म्हणजे काय हो? दर्शक म्हणजे दाखवणे. आता सजीव वस्तू असेल किंवा निर्जीव वस्तू असेल हे दाखवण्याचं काम त्या वाक्यामध्ये करत असेल तर दर्शक सर्वनाम म्हणतात. हा बोर्ड आहे. लक्षामध्ये. हा बोर्डच आहे ना. म्हणजे इथे लक्ष येते बा. हा, ही, हे. ओके. अशा पद्धतीने ज्यावेळेस येतात किंवा तो, ती, ते, तो असेल, ती असेल किंवा ते असेल, दाखवण्याचं ज्यावेळेस काम होते, हा बोर्ड आहे, ही मुलगी आहे, हे व्यक्ती आहेत, लक्षामध्ये दर्शक दाखवण्याचं काम ज्या ठिकाणी होत असतील मित्र हो, तो दर्शक सर्व झाला. नंबर बघायचा तिसरा. आता तिसरा काय बा? तिसरा सर्वनामाचा प्रकार. आता तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. याच्यामध्ये प्रश्नार्थक म्हणजे काहीतरी प्रश्न केलेला आहे. आता आपले हे जे तुम्हाला दिसतात मित्र हो 9 सर्वनाम आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 9 सर्वनामापैकी नाही प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न कोण दाखवते? ओके. प्रश्न कोण दाखवते? कोण, काय, कोणास, कोणास, कोणाला. इथं समोर लिहितो मी. इथं कोण, काय आणि कोणास. ओके. प्रश्न निर्माण होतो आणि शेवटी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपलं वाक्य संपते, वाक्य संपल्यानंतर ज्यावेळेस अशा पद्धतीनं प्रश्नार्थक चिन्ह येत असेल तो प्रश्नार्थक काय असते? वाक्य असते. हे लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रकार, चौथा प्रकार पाहायचा आपल्याला. आता पाहायचं संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? इथं काहीतरी वाक्यामध्ये संबंध असतो, 2 वाक्य जोडण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधी सर्वनाम असे म्हणत असतात मित्र. उदाहरणामध्ये जो, जी, जे. जो, जी, जे याच्यामध्येच आहे मित्र. हा जो आहे ना, हे 4थ्या क्रमांकाचा तो संबंधी सर्वनाम आहे, हे दर्शक सर्वनाम आहे. आणि हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे 3 झाले. तो कोण, काय, हे कोण जो आहे मित्र हा सुद्धा आपला झाला आहे दर्शक. याच्यामध्ये कशा कोण म्हणजे प्रश्नार्थक संबंधी याच्यामध्ये येत असतो. लक्षामध्ये 4 झालं. आता 5वा प्रकार पाहू. इथं 5वा प्रकार लिहिलो. 5वा आत्मवाचक सर्वनाम.
आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक म्हणजे काय? आपण आणि स्वतः. इथे तुम्हाला आपण आणि स्वतः दिसतात. आपण हून आलात, आपण हून केलात, त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. ओके. स्वतः आणि आपण जे दोन आहेत मित्र हो, हे जे आत्मवाचक सर्वनाम आहेत. लास्ट आणि बेस्ट आहे 6वा. तर दिसतो का? दिसतो. चला, 6वा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. ओके. अनिश्चित किंवा सामान्य, जिथं सांगता येत नाही, कोणी केले कोणास ठाऊक. हा जो कोणी शब्द आहे, याच्यामध्ये कोणी शब्द आहे तो याच्यामध्ये अनिश्चित सांगतो. वाक्य पाहायचं याच्यामध्ये, आणि वाक्य पाहून तुम्हाला वाक्याचा ज्यावेळेस अर्थ प्राप्त होतो, त्या अर्थ प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की कोणी केले कोणास ठाऊक हे माहीत नाही, अनिश्चित माहिती असते, ते माहीत नसते त्या वाक्यामध्ये, त्यावेळेस तो अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामामध्ये येत असतो. मित्र, व्हिडिओ कसा काय वाटला हे लाईक करायचं, कमेंटमध्ये सांगायचं. मित्र हो, आपलं सर्वनाम झालेलं आहे. आता याच्यानंतरचं बघू तर विशेषण, आणि अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. मित्र हो, पहा आणि इतरांपर्यंत पोहोचित करा. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.